नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद दस्सम आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सकाळचे 9 वाजलेत आणि अजून पण थंडी लागते, म्हणजे गारवा लागते गावी. इकडे सूर्य उगवलाय तरी थोडी थंडी लागते. अजून दव पडतोय. धुका अजून प्रॉपर गेले नाही. तर आम्ही चाललो आहे, आई आणि मी साड्यावरती. भारे बांधलेले आहेत. भारे बांधायला ॲक्च्युली कवल तोडलेलं आहे, ते बांधायला चाललो आहे. कवल म्हणजे काय ते तिकडे गेल्यावरती दाखवतो. बाबांनी गुरं सोडलेत सकाळी. कवाल किती तोडलं मग? हो ना. हा मोड्यावर काल तुम्ही गेले होते ना कवाल तोडायला? तर बाबा तिकडे बैल घेऊन आलेले चरायला, म्हणजे वाडीतलेच आजोबा. तर मी पहिली एक आठवण सांगतो. आमच्याकडे पण 2 बैल होते, 2 गाई होत्या, 1 वासरू होतं. तेव्हा मी लहानपणी पण असं घेऊन यायचं वरती चरवण्यासाठी. पण आता म्हणजे एवढी कमी झालेत बैल बिलं, म्हणजे कुणाकडेच नाहीत जास्त वाडीत. कारण शेती पण आता मशीन वगैरे घेऊन करतात, सो बैलांची गरज पडत नाही. नाही तर पहिलं इकडे सर्वांची गुरं असायची चरण्यासाठी. इकडे ह्या बाजूला, इकडे सर्वकडे वरती म्हणजे इकडे, कारण गवत असायचं हिरवं पावसाळ्यात पण आणि आता सुकल्यावर पण. आणि आता कोणच दिसत नाही. तर मला वाटतं काही दिवसांनी हे बैल वगैरे दिसणार पण नाही. आणि पहिली गोष्ट तर गावाला कोण राहायलाच मागत नाही, कारण गावी कोण सर्व कामासाठी मुंबईला. गावी माणसं फक्त जी आजी आजोबा म्हातारी तीच, बाकी कोण नाही गावी. तर आम्ही आलो इकडे, म्हणजे आमची जी जागा आहे, आम्ही कौलं तोडून ठेवली होती. ॲक्च्युली आम्ही कौल बांधण्यासाठी, आणि आमच्या काजू पण आहेत इकडे, काजूची बाग आहे, तर ते बघण्यासाठी पण आलेलो. तर आता पोचलो आहे. हा जो गाडगा आहे, इथून आमची जागा चालू झाली ती खालपर्यंत. बाबूदा वरतून गेले वाटतं, ह्याच्यावरून.
तर आलो आहे आम्ही आता आमच्या जागेमध्ये गाडग्यात. तर पहिलं काजूला तोरव कसला आलाय. तर काजूला मोहर भारी आलाय, अजून लागलेत नाही. ते आमचे जे खाली काजू आहेत दुसऱ्या त्या लागल्या असतील, या गावठी काजू आहेत. इकडे लागल्यात म्हणजे आत्ताशा लागल्यात काजू. पडला असेल का, कोण घेऊन गेलं. ह्या काजूवर होय ही बोल तिकडीला दाम होता का मी काय नाही काढून खाल्लं. तर ह्या काजू लागल्यात, म्हणजे अजून झालेत नाही नीट. पण होतील, या 15-20 दिवसात होतील. एक सुकली नाही काजू. तुला नाही. तिकडे ह्या काजूला एक जाम पिकलाय, हे बोंड. काजू सुकले पण खाली पण. तर ह्या ज्या काजू आहेत त्या लवकर लागतात. मग अशी बोललो की कौल म्हणजे काय, कौल कशासाठी तोडतात. तर शेतीसाठी जेव्हा पेरणी होते, पेरणीच्या अगोदर जो मळा पेरतो डाळा, तर त्याची भाजावळ होते. त्या भाजावळीसाठी ही कौलं तोडतात. तर कौलं आता ही पहिलं गवत आम्ही सर्व हे काढलेलं आहे. ते मोठं एवढं गवत असतं वरती. तर हे गवत काढून पहिलं घेऊन गेलो आम्ही जाळण्यासाठी. आणि त्याच्यानंतर हे जे ऐन दिसत आहेत हे तोडलेले आहेत. तर हे जेव्हा कौलं तोडली ना तेव्हा मी नव्हतो, ॲक्च्युली मुंबईला होतो. तर ही जी कौलं तोडलेली आहे त्याची इकडे पण तोडलेली आहेत. हे ऐन तिकडे वरती पण आहेत, तिकडे समोर. तर ह्यांचे जे फाटे असतात ते
तोडलेल्या आहेत ते दरवर्षी तोडतात. त्यांना फांद्या असतात त्या, मग त्या पुन्हा दरवर्षी पावसात नवीन येतात. तर ही जी तोडलेली कौलं आहेत त्यांच्या ह्या ऐनांच्या फांद्या, तर ह्या सुकल्यानंतर ह्याला भारे बांधून आम्ही तिकडे घेऊन जाणार. जे मळ्यात आमचा मळा आहे, जिकडे शेती होते ती भाजावळीसाठी गवत, आणि ही ऐनाच्या त्या फांद्या त्यांना कौलं बोलतात. तर ही कौलं तोडून जेव्हा ओली होती तोडून ही सुकण्यासाठी ठेवली 20-25 दिवस किंवा महिना असेल. तर ती ह्यांचे आता भारे बांधतो आहे. तर हे भारे बांधायचे राहिले होते म्हणून आईने मी आता आलं. तर आई इकडे त्यांचे भारे बांधते. तर हा एक भारा, तिकडे एक भारा बांधते. असे काय आता भारे जे होतील ते इथं बांधणार आहे. हे पण तोरले चांगले काजू. हो, ही लागते. ही दरवर्षी नाही लागत वाटतं. हे नाही लागत दररोज. ती गेल्या वर्षी पण नाही लागलेली, पण त्याच्या आदल्या वर्षी चांगली लागलेली. फंदा तिला काय झालं काय माहिती, लागते काय म्हणून. जड होईल ना. तर गावाला अशी उन्हातून कामं करायला लागतात. तर हा एक भारा झाला आहे. अजून हा एक, 2 होतील ना, अजून एक होईल ना, जे एक होईल ना अजून. मग 2, हा म्हणजे वरती आहे त्याचा एक 2 होतील, म्हणजे इथे 4 होतील. तर इथे 4 आणि वरती 2 होतील. तिकडे पण आहे थोडं कौल ठेवलेलं बांधून, म्हणजे तोडून. अरे इथे पण आहे काय, म्हणजे 7-8 होतील वाटतं. तर हे 7-8 भारे जे आहेत ते आम्हाला डोक्यावरून न्यायचेत तिकडे. मग असे आम्ही चालत आलो ना, तिकडे अर्ध्यावर जाऊन ठेवायचेत. तर तुम्ही म्हणाल मी आलो आहे फक्त कॅमेरा घेऊन शूट करते, असं नाही. तर मला पण काम करायचं आहे. हे मला जमत नाही, हे मला नाही, आईने केलेलं आहे भारे बिरे बांधायचे. तर आई भारे बांधते पहिले आणि नंतर आम्ही डोक्यावरून दोघं पण
घेऊन जाऊ तिकडे अर्ध्यावर ठेवू, कारण एवढं लांब आमच्या घरी तर घेऊन जाऊ शकत नाही डायरेक्ट, एवढं दमायला होईल खूप. तर अर्ध्या वाटेत ठेवू इथे, त्याच्यानंतर मग येतील 2-4 दिवसानंतर ते घेऊन जायला. तर आता मात्र आम्ही तिथे अर्ध्या इथे ठेवू. आईचे भारे झालेत बांधून. आठ भारे झालेत, खाली 4 आहेत इकडे आणि इकडे तिकडे वरती 4 आहेत. तर आता आम्हाला डोक्यावरून येणार. आई जरा बसले. घेतला तर डोक्यावर घेतलाय वारा आणि आता आई पाठी आहे. मी आता चाललोय अर्ध्यापर्यंत पण नाही, म्हणजे मध्येच इथं थोडासा पुढे ठेवणार. हे जे भारे बांधलेले आहेत 4 खेपा मारायला लागतील. आई घेते पाठवून, दम लागणार आहे मजबूत. आताच लागलाय. ही पहिली खेपा, अजून 3 खेपा मारायचे आहेत. 8 भारे आहेत ना, 2 जण आहोत मी, म्हणजे 4-4 घेऊन जाणार. वाजलेत 11:15 आणि आईने जे भारे बांधले होते ते तिकडं नेऊन ठेवलेत आणि आता आम्ही चाललो आहे घरी. तर आता मग अशी मोठी आई होती माझ्याबरोबर आणि आता आई वहिनी पण आलेत. तर आता ह्या लाकडाच्या भारे आहेत, हे जे तोडलेले होते त्याच्याच आहेत, मग अशी भारे नेली त्याच्या. तर ह्या आता ह्या घेऊन जायच्या आहेत. ती बॉटल कुठे आहे? ती ताण लागले. किती लाकडा नेली? किती लाकडा नेली? हा बातीमा नाही तुम्ही आणता. हो राहिलं तर मला द्या पाणी. तर आता चाललोय आम्ही घरी. भारे टाकले आणि आता ही भारी घेऊन चाललोय घरी. आईनी पाठवून भारी घेऊन येतात. भारी बांधलेल्या आहेत त्या घेऊन येतात. तर मग असे आम्ही भारे कुठे ठेवलेले ते जाताना तिकडे दाखवतो.
चरवून माणसं घरी चाललेत. भारी इथंच ठेवली वाटते. मग जरा मागं होती. झालं बांधून? झालं. मारणार नाही ना? नाही मारणार. तर दुपार झाले म्हणजे 12 वाजले. 12ला असतील 5 मिनटं. मग अशी 11:45 झालेली आणि फाटून सर्व चाललेत घरी आता उन्हातून. तर मागाशी जे आम्ही कौलांचे भारे आणून ठेवले अर्ध्यापर्यंत ते इथं ठेवलेत. हे इथे आणून ठेवलेत. तिकडे आहेत, इकडे आहेत. आता ही भारे घेऊन डायरेक्ट घरी. म्हणजे हे पण अर्धवट पण नाही बोलता येणार की म्हणजे थोडं असं पुढे, कारण आम्हाला अजून थोडं खाली जायचं आहे. आमची घरं खाली आहेत, तिकडं आम्हाला न्यायचे ते भारे. दम लागलाय. आत्ताच भारी टाकलीची डोक्यावर होती. घरी आलो आता. तर व्हिडिओ इथंच संपवतोय. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसम ब्लॉग. तर पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.